हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ सेक्शनमध्ये. तर इन द प्रिव्हियस व्हिडिओ सेक्शन वी विल डिस्कसिंग about the cancer, the characteristics of the cancerous cell, and last one was the type of the tumor. So today in this video lecture we are going to discussing about the next part of the disease. So without wasting our time we just have to move ahead. तर मग आज आपल्याला बघायचं की टाइप ऑफ कॅन्सर काय असणार आहेत. लास्ट व्हिडिओ सेक्शन मध्ये आपण पाहिलेलं होतं की टाइप ऑफ ट्यूमर काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, एक इंट्रोडक्टरी टाइप ऑफ इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द कॅन्सर हे पाहिलेलं होतं. तर चला मग आज बघू आपण टाइप ऑफ कॅन्सर. हे टाइप ऑफ कॅन्सर आवर जवळपास 100 डिफरंट टाइप ऑफ द कॅन्सर्स आर प्रेझेंट. So normally these cancers are depending upon, or its a type is depending upon the tissue which is affected by that cancer. म्हणजे कोणते टिश्यूला हा झालेला आहे त्यावर त्याचा टाइप डिपेंड असतो. म्हणून द टाइप ऑफ कॅन्सर डिपेंड्स अपॉन द टाइप ऑफ टिश्यू अफेक्टेड. कोणत्या प्रकारचे टिश्यू अफेक्ट झालेले आहेत त्यावरून त्याचा कॅन्सरचा टाइप समजतो आपल्याला. नॉर्मली बेसिकली देयर आर 5 मेन टाइप ऑफ कॅन्सर्स आहेत. आपल्याकडे 5 अगदी मुख्य स्वरूपातले कॅन्सर्स आहेत. तर मग बघू ते मेन स्वरूपातले कॅन्सर कोणते आहेत. तर पहिला आहे कॅर्सिनोमा. कॅर्सिनोमा काय आहे? इट अरायझेस फ्रॉम द इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियल टिश्यू मध्ये अराइज होतात किंवा इपिथेलियल सेल पासून ते सुरुवात होतात आणि त्या इपिथेलियल टिश्यू नेमक्या आहेत कुठं, तर कव्हरिंग द लाइनिंग ऑफ द बॉडी ऑर्गन. आपल्या बॉडी ऑर्गनच्या जे काही लाइनिंग्स आहेत किंवा विद्यार्थ्यांना कव्हर करणाऱ्या त्या सेल्स आहेत, त्या सेलला जर कॅन्सर झाला त्यांच्यापासून सुरुवात, तर आपण त्यांना कॅर्सिनोमा टाइप ऑफ म्हणू. उदाहरणामध्ये मग आपल्याला सांगता येईल की कॅन्सर हा लंग्सचा पण असू शकतो जो कॅर्सिनोमामध्ये येईल. ब्रेस्ट कॅन्सर असेल फिमेलमध्ये, स्टमक कॅन्सर असेल, स्किन कॅन्सर असेल, वेरियस टाइप ऑफ सच कॅन्सर्स आर इन्क्लुडेड इन दी कॅर्सिनोमा. मग कॅर्सिनोमा जनरली काय कळलं आपल्याला की इपिथेलियल टिश्यूला होणाऱ्या कॅन्सरला आम्ही कॅर्सिनोमा असे म्हणतो. दुसरा आहे सार्कोमा. सार्कोमामध्ये कनेक्टिव्ह टिश्यूचा कॅन्सर असे म्हणतात. एमसीक्यूला प्रश्न असे विचारले जातील बेटा की कनेक्टिव्ह टिश्यूचा कॅन्सर कोणता असतो? विच ऑफ द फॉलोइंग इज द कॅन्सर ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू? Which of the following is the cancer of epithelial tissue? अशा पद्धतीचे प्रश्न असतील. तर हा जो विद्यार्थ्यांनो कनेक्टिव्ह टिश्यूचा कॅन्सर आहे, तर हा त्याला आपण सार्कोमा असे म्हणतो. मेसोडर्मल ऑर्गनला सुद्धा होणारा कॅन्सर म्हणतो त्याला मेसोडर्मल ऑर्गनला. इट इन्क्लूड, मग ह्याच्यामध्ये काय काय आहे? तर ह्याच्यामध्ये तुमच्या बोन ट्यूमर बघायला मिळेल, ज्याला ऑस्टिओसार्कोमा असे म्हणू. दुसरा आहे मसल ट्यूमर, स्नायूमध्ये गाठ होत असेल त्याला मायोसार्कोमा असे म्हणू. तिसरं आहे कार्टिलेज आणि कास्थी, त्या कार्टिलेजला होत असेल तर आपण त्याला कॉन्ड्रोसार्कोमा असे म्हणू. आणि कॅन्सर ऑफ ॲडिपोज टिश्यू, जर तुमच्या ॲडिपोज टिश्यूला कॅन्सर झालेला असेल तर त्याला लिपोसार्कोमा असे म्हणतो. म्हणजे काय आहे तर सार्कोमा हा कनेक्टिव्ह टिश्यूला होणारा कॅन्सर आहे आणि दीज आर द टाइप ऑफ सच कॅन्सर ॲज अ एक्झाम्पल. पुढे जायचं, तिसरा आहे लिम्फोमा. लिम्फोमा LYMPH. तर आपण समजू शकतो लिम्फोमा काय. लिम्फेटिक टिश्यूला होणारा हा कॅन्सर आहे. लिम्फेटिक टिश्यू म्हणजे ज्या तिथं टिश्यू म्हणजे लिम्फ तयार होतं अशा टिश्यू आहेत, त्या लिम्फेटिक टिश्यू मध्ये हा कॅन्सर होतो. इट ऑकर इन, मग आता ते लिम्फेटिक टिश्यूच्या ज्या काही घटक आहेत त्या घटकांना तो कॅन्सर होणार. उदाहरणामध्ये लिम्फ नोड असेल, स्प्लीन असेल, इम्युन सिस्टीमच्या टिश्यू असतील. दीज टिश्यू बिकम द विक्टिम ऑफ कॅन्सर, देन वी कॉल देम लिम्फोमा टाइप ऑफ कॅन्सर. एमसीक्यू साठी लिम्फेटिक टिश्यूच्या कॅन्सरला कोणता कॅन्सर म्हणतात हे गरजेचं आहे. त्यानंतर बेटा फोर्थ इम्पॉर्टंट, ल्युकेमिया. आता ल्युकेमिया बद्दल आपण बऱ्याच वेळेस ऐकलेलं आहे की ल्युकेमिया इज अ टाइप ऑफ द ब्लड कॅन्सर आहे, ब्लडचा कॅन्सर आहे. देयर इज याच्यामध्ये होतं काय
एक्सेसिव्ह फॉर्मेशन ऑफ द WBC, म्हणजे प्रमाणाबाहेर WBCचं विद्यार्थ्यांना आपल्या बॉडीमध्ये फॉर्मेशन होतं. आणि मग ज्या माणसांना, ज्या पेशंटला असा रोग झालेला आहे, तर त्या पेशंटमध्ये WBC काउंट हे व्हेरी हाय होतं. तर हॅव अ व्हेरी हाय WBC काउंट म्हणजे अशा व्यक्तीच्या बॉडीमध्ये WBC ची जी संख्या आहे ती प्रमाणाबाहेर आपल्याला दिसते, ॲबनॉर्मल पेक्षा जास्त, नॉर्मल पेक्षा जास्त. मग त्याच्यामध्ये ब्लड कंटेन मिलियन्स ऑफ द इमॅच्युअर आणि ॲबनॉर्मल. आता ह्या ब्लड मध्ये जर आपण चेक केलं तर इमॅच्युअर असणाऱ्या आणि ॲबनॉर्मल असलेल्या WBC दिसतील. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या WBC ज्या ॲबनॉर्मल आहेत, दोज WBC विच आर कम्प्लिटली इमॅच्युअर, सो दे कुड नॉट एबल टू फाईट अगेन्स्ट दी इन्फेक्शन. इन्फेक्शनच्या अगेन्स्ट अजिबात ते फाईट करू शकणार नाही. म्हणून दीज टाइप ऑफ द WBC इनकॅपेबल ऑफ द फाईट अगेन्स्ट द इन्फेक्शन, इन्फेक्शनच्या अगेन्स्ट फाईट करू शकत नाही. एक्झाम्पल, मोनोसायटिक आहे म्हणजे मोनोसायटिक सेल होऊ शकते. लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया म्हणजे लिम्फोब्लास्टला सुद्धा होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं हा ल्युकेमिया टाइप ऑफ द काय आहे, तर हा एक कॅन्सरचा टाइप आहे, कॅन्सरचा एक प्रकार आहे. आणि फिफ्थ आहे की ज्याला आपण ॲडिनोकार्सिनोमा असे म्हणू. ॲडिनोकार्सिनोमा ह्याच्यामध्ये ॲडिनोकार्सिनोमा is the type of the cancer which is mainly targeted on the glands of the human body. मानवी शरीराच्या ग्रंथीवर तो ऍक्ट करतो आणि ग्रंथीवर ऍक्ट करत असल्यामुळे त्याला ॲडिनोकार्सिनोमा असं म्हणतो. उदाहरणामध्ये आपल्या बॉडीतली थायरॉइड ग्लँड असेल, पिट्युटरी ग्लँड असेल, अड्रेनल ग्लँड असेल आणि व्हेरियस टाइप ऑफ अदर ग्लँड्युलर टिश्यू, खूप प्रकारच्या दुसऱ्या सुद्धा ग्लँड्युलर टिश्यू असू शकतात ज्या टिश्यूवर हा अफेक्ट होऊ शकतो किंवा ह्या टिश्यूला ते टार्गेट करू शकतात. तर अशा पद्धतीचे एक मेलॅनोमा नावाचा कॅन्सर आहे बेटा, मेलॅनोमा. आणि तो मेलॅनोमा हा मेलॅनोसाइटला झालेला दिसतो आपल्याला, मेलॅनोमा कॅन्सर. आणि हा आपल्या मेलॅनोमा किंवा मेलॅनोसाइट स्किन सेल्स आहेत, या मेलॅनोसाइट्सला होणारा जो डिसीज आहे, अशा डिसीजला विद्यार्थ्यांनो आपण मेलॅनोमा कॅन्सर असे सुद्धा म्हणू शकतो. तर नॉर्मली आपण बोललोय की जवळपास 100 पेक्षा जास्त प्रकारचे कॅन्सर्स एक्झिस्ट आहेत. आणि दीज कॅन्सर्स वेअर नॉर्मली डिपेंडिंग अपॉन द टिश्यू विच इज अफेक्टेड. ज्या टिश्यू अफेक्ट झाले त्यावरून त्याचे प्रकार पडत असतात. तर मग चला की आपण आता पुढं बरेचसा भाग याचा राहिलाय की याचं प्रिव्हेन्शन कसं करता येईल, याच्यावर ट्रीटमेंट काय आहे, याचे कॉजेस काय आहेत, तर या सर्व बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर आता आपण चर्चा करणार आहोत कॅन्सरचे जे काही कॉजेस आहेत ते, की कुठल्या कारणांमुळे कॅन्सर होतो. तर पहिलं आहे केमिकल, दुसरं आहे रेडिएशन्स कॉजेस आहेत, व्हायरसेस आहे, ऑन्कोजीन आहे, ॲडिक्शन आहे, काही जेनेटिक बेसिस आहे. म्हणजे व्हेरियस टाइप ऑफ द रिझन रिस्पॉन्सिबल फॉर द कॅन्सर. कॅन्सरसाठी रिस्पॉन्सिबल असणारे खूप कॉजेस आहेत. पहिली चर्चा करू आपण केमिकलच्या संदर्भामध्ये. इट इन्क्लूड द निकोटीन, तंबाखूमध्ये असणारा पदार्थ, कॅफिन, कॉफीमध्ये असणारा पदार्थ, तसेच प्रोडक्ट ऑफ कंबशन ऑफ कोल आणि ऑइल. ज्यावेळेस ऑइलचं ज्वलन करतो, कंबशन होतं ऑइलचं, कोळशाचं, त्यातून बाहेर पडणारे जे पदार्थ आहेत, दीज आर आल्सो ऍक्ट ॲज अ कॅर्सिनोजिन. त्याला कॅर्सिनोजिन असे आपण म्हणू शकतो. दे हॅव ॲबिलिटी टू कॉज द कॅन्सर. नंबर नेक्स्ट, सेव्हरल पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन किंवा ॲरोमॅटिक आहेत ते हायड्रोकार्बन्स आहेत पॉलिसायक्लिक. आता उदाहरणामध्ये गॅसोलिन मध्ये असेल, म्हणजे पेट्रोलिंग सारखे काही पदार्थ असतील, नॅचरली हे आढळतात. कोलमध्ये असेल, कोळशामध्ये असेल, असे पदार्थ आहेत. आणि त्याच पदार्थांना आपण जर ज्वलन करायला लावलं तर व्हेन दीज सबस्टन्सेस अंडरगोज दी इनकम्प्लीट और समटाइम कंप्लीट कंबशन शो द प्रेझेन्स ऑफ सच सबस्टन्सेस विच कॅन कॉजेस द कॅन्सर. पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स आहेत, खूप पदार्थ आहेत, जसे की तंबाखू असेल, आपण त्यांना जाळलं, पेट्रोलिंगचे पदार्थ असतील, आपण त्याचं कंबशन केलं तर त्यातून बाहेर पडणारे जे सबस्टन्सेस आहेत ते नक्कीच कॅन्सर कॉज करू शकतात.
काही सेक्स हार्मोन आहेत, सेक्स हार्मोन ऑल्सो रिस्पॉन्सिबल. स्टेरॉइड्स आहेत, हे एक अंमली पदार्थ आहे किंवा आपण त्याला असं म्हणू की एक स्टिम्युलंट आहे. आणि स्टेरॉइड जर आपण घेतलं किंवा स्टेरॉइडचा वापर झाला तर अशा पद्धतीनं कॅन्सर होण्याचे चान्सेस आहेत. इफ गिवन ऑर सिक्रेट्स इन अ लार्ज अमाऊंट कॉजेस द कॅन्सर. आता हे सेक्स हार्मोन असेल, स्टेरॉइड असेल, हे गिवन घेतले गेले आपण, ते काय आहेत तर एक प्रकारचे आपण म्हणू की असे स्टिम्युलंट आहेत ते. आणि ते आर्टिफिशियल स्टिम्युलंट जर घेतले गेले तसे तर त्याचा परिणाम वाईट शरीरावर होतो. और लार्ज अमाऊंट ऑफ द कॅन्सर म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ सच सबस्टन्स इज प्रोड्युस्ड. मग आपले हार्मोन जे आहेत ते मोस्ट स्टेरॉइडल टाइप ऑफ द हार्मोन्स आहेत. केमिकली दे आर स्टेरॉइडल. आणि सच स्टेरॉइड कॅन प्रेझेंट इन ॲबनॉर्मल इट्स अ लेवल, देन डेफिनेटली इट कॅन कॉज द कॅन्सर. त्या ॲबनॉर्मल लेवलला गेल्यावर ते कॅन्सर कॉज करू शकतात. ब्रेस्ट कॅन्सर स्त्रियांमध्ये होतो. ब्रेस्ट कॅन्सर सीम टू हॅव हार्मोनल रिलेशनशिप. आता ब्रेस्ट कॅन्सरचं रिलेशनशिप जे आहे ते हार्मोनल रिलेशनशिप आहे. म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर कॉज करण्यासाठी हार्मोन रिस्पॉन्सिबल्स आहेत असं आपण इनिशियली म्हणू शकतो. ब्रेस्ट कॅन्सर ऑब्झर्व इन द वुमन हू अवॉइड द ब्रेस्ट फिडिंग. ज्या महिला स्तनपान करत नाहीत, ब्रेस्ट फिडिंग करत नाहीत, अशा मदर्समध्ये, अशा लेडीमध्ये आपल्याला हा काय झालेला दिसून येतो तर हा एक प्रकारचा कॅन्सर त्यांना ब्रेस्ट कॅन्सर झालेला दिसून येतो. तर दीज आर सम केमिकल विच ऍक्ट ॲज अ कॉझिंग एजंट ऑफ द कॅन्सर. आता आपल्याला जायचे रेडिएशन्स. There are large number of and different type of the radiations are existed, and when the normal person come in contact with such heavy radiations, then radiations can disturb and alter the various type of the function in the cell, due to which it leads to the cancer. X-ray आहे, गॅमा रेज आहेत, कॉस्मिक रे आहेत, अल्ट्राव्हायोलेट रे आहेत, इत्यादी हे कॅर्सिनोजेनिक आहेत. म्हणजे दोज रे और दोज फॅक्टर विच कॅन कॉज द कॅन्सर. असे फॅक्टर जे कॅन्सरला कॉज करतात त्यांना आपण कॅर्सिनोजेनिक असे म्हणतो. इन्सिडन्स ऑफ द स्किन कॅन्सर इज हाय इन द पीपल वर्किंग इन अ व्हेरी सनी एरिया ड्यू टू दी अल्ट्राव्हायोलेट रेज. आता जे व्यक्ती कंटिन्युअसली फॉर द long time come in contact with the sunlight, the ultraviolet ray can definitely affect the person or the cell of the person, especially skin cell, which can lead to the formation of cancer. मग ते असं कॅन्सर तिथं सुद्धा आपल्याला त्या गोष्टीमुळे झालेलं दिसतो. दीज आर दी रेडिएशन्स, हेवी टाइप ऑफ द रेडिएशन्स आहेत. त्यानंतर आहेत आता व्हायरसेस. व्हायरसेस सुद्धा कॅन्सर निर्माण करू शकतात. व्हायरसेस कॉझिंग कॅन्सर. जे व्हायरसेस कॅन्सर कॉज करतात तो जीन आहे, त्या जीनला आपण व्हायरल ऑन्कोजीन असे म्हणतो किंवा ऑन्कोजेनिक व्हायरस असे म्हणत असतो. पुन्हा एकदा बघा काय बोलतोय की व्हायरस कॉझिंग कॅन्सर हॅव अ जीन. आणि मग ते व्हायरस कॉझिंग कॅन्सर असणारा एक जीन आहे आणि त्या जीनला आपण व्हायरल ऑन्कोजीन असे म्हणतो किंवा ऑन्कोजेनिक व्हायरस असे म्हणतो. एक्झाम्पल दिलंय EBV, इप्स्टीन बार व्हायरस. दुसरा दिला HPV, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. बोथ दीज आर व्हायरसेस नॉर्मली कॉज द कॅन्सर ऑफ सर्विक्स. फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे किंवा ऑर्गन आहे सर्विक्स, आणि त्या सर्विक्सला कॅन्सर करायचं काम दीज टू व्हायरस करत असतात. HBV आहे, HBV हा लिव्हरचा कॅन्सर करू शकतो, तसेच हर्पीस करू शकतो. सिम्प्लेक्स टाइप 2, these are some viruses which can cause the cancer, due to which it is also reported that the cancer causing viruses also present. ओके, तर मग आता पुढे जाऊ आपण ऑन्कोजीन बद्दल चर्चा करू. सेव्हरल जीन कॉल्ड सेल्युलर ऑन्कोजीन. खूप ऑन्कोजीन्स आहेत सेलमध्ये आणि त्यांना आम्ही ऑन्कोजीन्स असे म्हणतो. सेल्युलर ऑन्कोजीन्स आहेत त्याला सी ऑन्कोजीन्स म्हणतो किंवा त्याला प्रोटो ऑन्कोजीन्स म्हणतात. हॅव आयडेंटिफाईड इन द नॉर्मल सेल. नॉर्मल सेलमध्ये, प्रत्येक नॉर्मल सेलमध्ये आपल्याला असे सेव्हरल जीन्स दिसतात, ज्या जीन्सला आम्ही
सेल्युलर ऑन्कोजिन असे म्हणतो, त्यालाच आम्ही प्रोटो ऑन्कोजिन असे म्हणतो आणि हे प्रोटो ऑन्कोजिन्स आहेत. दिस ऑन्कोजिन व्हेन ऍक्टिव्हेटेड म्हणजे इनिशियली असे ऑन्कोजिन जे आहेत ते ऑन्कोजिन्स कसे असतात तर दीज आर इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये प्रेझेंट आहेत. ओके, दे विल प्रेझेंट देअर बट दे आर प्रेझेंट इन इनएक्टिव्ह फॉर्म. When the carcinogen, there is a no matter which one of the carcinogen, यांच्यापैकी कोणता कॅर्सिनोजिन आहे माहिती नाही, पण when carcinogen enter in the cell, it come in contact with the DNA किंवा with the cell, at that instant the inactive type of the cancer, inactive type of the such फॅक्टर ज्याला आपण ऑन्कोजिन असे म्हणतो, दिस ऑन्कोजिन व्हेन ऍक्टिव्हेट मग त्याला तो ऍक्टिव्हेट करतो, एक फेवरेबल टाइप ऑफ ऍटमॉस्फियर प्रोव्हाइड करतो अँड ड्यू टू दिस फेवरेबल टाइप ऑफ ऍटमॉस्फियर तो जो इनॅक्टिव्ह असलेला ऑन्कोजिन आहे तो ऍक्टिव्ह स्वरूपामध्ये कन्वर्ट होतो. दिस ऑन्कोजिन व्हेन ऍक्टिव्हेटेड कुड लीड टू द ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेल आणि मग तो ऑन्कोजेनिक बनतो म्हणजे कॅर्सिनोजेनिक बनतो आणि ट्रान्सफॉर्मेशन करतो त्या सेलचं. तर हे होतं ऑन्कोजिनच्या संदर्भामध्ये की ते काय असतात, कशा पद्धतीने आहेत. त्यानंतर जायचं ऍडिक्शन. ऍडिक्शन्स याने सवयी, त्यामध्ये बघू स्मोकिंगची सवय असेल, कुणाला चेविंग ऑफ द टोबॅको असेल आणि अशा सवयीमुळे लीड टू द कॅन्सर ऑफ माउथचा कॅन्सर होईल, लिपचा कॅन्सर होईल, लंगचा कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं ऍडिक्शन ह्या गोष्टींचं झाल्यामुळं कॅन्सर होण्याचे चान्सेस ह्या घटकांचे आहेत. अल्कोहोल कन्झम्पशन लीड टू द कॅन्सर ऑफ, सपोज दॅट द पर्सन हॅज द बॅड हॅबिट ऑफ अल्कोहोल कन्झम्पशन कॅन लीड टू द फॉर्मेशन ऑफ द कॅन्सर ऑफ इसोफेगस असेल, स्टमक असेल, इंटेस्टिन असेल, लिव्हर असेल. These organs are initially become the victim of such cancer due to the heavy consumption of alcohol. Next, drugs also causes the cancer. आता काय आहे की when excessive amount of the drug should be supplied or taken by the patient. एखाद्या पेशंटने एक ॲबनॉर्मल टाईप मध्ये एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये जर काय घेतलं, औषधी घेतली, तर डेफिनेटली सच मेडिसिन और सच ड्रग्स आल्सो कॉजेस द कॅन्सर. फॉर एक्झाम्पल मॅरिज्युएना. मॅरिज्युएना इज अ टाइप ऑफ द एक स्टिम्युलंट आहे, तो पण एक डिप्रेसंट म्हणून आपण त्याला, तो तशा पद्धतीचा आहे. सेडेटिव्ह टाइप ऑफ द आहे, तो वापरला जातो औषध म्हणून. ज्यांच्याकडे हेवी सर्जरी झालेली असतात, लार्ज सर्जरी झालेली असतात, तर अशा कंडिशन मध्ये पेशंट शुड बी ऍप्लिकेबल फॉर द मॅरिज्युएना. तसेच स्टेरॉइड सुद्धा दिलं जातं. अँड व्हेन सच मेडिकेशन्स ऑफ द ड्रग्स शुड बी सप्लाइड टू द पेशंट इन अ लार्ज एक्सटेंट मे लाईकली टू बी कॉज द डिसीज लाईक कॅन्सर. तर तो कॅन्सर सारखा डिसीज त्यांना होण्याचे चान्सेस असतात. तर विद्यार्थ्यांनो, हे बोललोय आपण की कॉजेस ऑफ द कॅन्सर आहेत काय. त्यानंतर आपण चर्चा करू की त्याची ट्रीटमेंट काय आहे आणि कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रिव्हेंट करता येतात. तर आता बघू आपण the treatment of the cancer. Various type of treatments are available for the cancer, but cancer could not be properly eradicated. त्याला पूर्णपणे इरेडिकेट करणं पॉसिबल आतापर्यंत नाही जमलं. पहिला आहे बघू त्यातलं किमोथेरपी. इट कॉम्प्राइजेस द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द कॅन्सर ड्रग. अँटी कॅन्सर ड्रगचा वापर करायचा. अँटी कॅन्सर ड्रग वापर करणे होय. कॅन्सरला त्याच्या ग्रोथला न वाढू देणारे, त्याचे डेव्हलपमेंट न होऊ देणारी औषधं ती वापरायची किमोथेरपी मध्ये. इट चेक, मग ती औषधं काय करणार, अँटी कॅन्सर ड्रग चेक द सेल डिव्हिजन, सेल डिव्हिजनला चेक करणार. अँड इनहिबिटिंग द डीएनए सिंथेसिस, डीएनएच्या सिंथेसिसला इनहिबिट करणार, म्हणजे डीएनएचं सिंथेसिस अजिबात होऊ देणार नाहीत. ओके.
अँड आर मोर टॉक्सिक टू द कॅन्सरस सेल दॅन द नॉर्मल सेल. आणि कॅन्सरस सेलला ते खूपच टॉक्सिक बनतील नॉर्मल सेल पेक्षा. अशी औषधं दिली तर ते दोन गोष्टी करतील. एक म्हणजे डीएनएच्या सिंथेसिसला इनहिबिट करतील, रोखतील, थांबवतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅन्सरस सेलसाठी ते टॉक्सिक बनतील. इट मे लीड टू द हेअर लॉस. मग अशी अँटी कॅन्सर औषधं घेत असताना त्या पेशंटमध्ये आपल्याला हेअर लॉस झालेला दिसतो, डोक्याची केस जातात आणि ॲनिमिया झालेला सुद्धा दिसतो, कारण HB चं लेवल कमी होतं. पण घाबरायची गरज नाही. बट बोथ गेट करेक्टेड, म्हणजे हेअर लॉस जे झालेलं आहे ते हेअर गेन परत होणार, ॲनिमिया सुद्धा रिपेअर होणार. पण कधी? बोथ गेट करेक्टेड आफ्टर द ट्रीटमेंट इज स्टॉप्ड. ज्या वेळेस ही ट्रीटमेंट स्टॉप होईल त्यावेळेस मात्र हे जे दोन्ही बी गोष्टी आहेत, हेअर लॉस आणि ॲनिमिया, ह्या स्टॉप होतील. तर हे होतं किमोथेरपीच्या संदर्भातली चर्चा. आता का जातील? कारण इथं लिहिलेलं आहे की सेल डिव्हिजनला स्टॉप केलं जाईल. तुम्हाला माहिती आहे फास्टर सेल डिव्हिजन इन द बॉडी ऑफ द ह्युमन बिंग वेअर नॉर्मली फाउंड बाय द हेअर सेल आहेत. हेअर सेल आहेत त्या लवकर लवकर डिवाइड होतात, म्हणून त्यांना पहिला झटका तिथं बसतो. आता जो दुसरा आहे रेडिओथेरपी. रेडिओ मीन्स आम्हाला समजू शकतं की किरणोत्सारी पदार्थांचा वापर युज्ड ॲडिशनली विथ द किमोथेरपी. किमोथेरपीच्या सोबत ह्याचा वापर होणार आहे इंडिपेंडेंटली. आता कॅन्सर हा जो डिसीज आहे याला पर्टिक्युलर असं औषध अजिबात अवेलेबल नाही. तर ते औषध काय करेल तर कॅन्सर आपली इम्युन सिस्टीमला स्ट्रॉंग बनवेल. आणि इम्युन सिस्टीमला स्ट्रॉंग बनवल्यानंतर फक्त लाईफ ऑफ द पेशंट शुड बी इन्क्रीज्ड, बट द कॅन्सर शुड नॉट बी प्रॉपरली क्युअर्ड. तो होणारच नाही. नेक्स्ट वेळा रेडिओथेरपी त्याला किमोथेरपी सोबत द्यायची आहे. मग याचं प्रिन्सिपल काय रेडिओथेरपीचं? The basic principle is to bombard the cancerous tissue or the cell with the ray from the radioactive material. रेडिओ मटेरियल मधून निघणार जे काही विद्यार्थ्यांनो हायली स्वरूपाचे असे काही रेडिएशन्स आहेत, त्या रेडिएशनच्या मदतीनं कॅन्सरस सेल और कॅन्सरस टिश्यूवर बंबार्ड करणे, म्हणजे किरणोत्सारी पदार्थांच्या निघणाऱ्या त्या हायली ऍक्टिव्ह असणाऱ्या रेडिओ ऍक्टिव्ह प्रारणांचा मारा त्या सेलवर और टिश्यूवर म्हणजे कॅन्सरसवर करणे हे त्याचं. दिस इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ द रेडिओथेरपी. ओके, नेक्स्ट फॉर द ट्रीटमेंट. ह्या ट्रीटमेंटसाठी कॅन्सरची टिश्यू और द सेल आर एक्सपोज्ड. म्हणजे आता काय करावं लागेल सर? फर्स्ट ऑफ ऑल इट इज व्हेरी नेसेसरी टू डिटेक्ट करणं की विच वन इज द कॅन्सरस टिश्यू और द सेल फाइंड आउट करावं लागेल. Once we will get the exact infected cell or the tissue, at that instant we are made them to come in contact with the radiations. म्हणजे त्या रेडिएशनच्या संपर्कात आम्ही त्यांना आणणार त्या टिश्यूला किंवा सेलला from the radioactive material. Now it is very important to know that which kind of the radioactive substances are used there for such type of the therapy. तर त्या थेरपीसाठी आम्हाला कोबाल्ट आहे, आयरिडियम आहे, आयोडीन आहे. दीज आर द सबस्टन्सेस युज्ड फॉर, दीज आर द सबस्टन्सेस और रेडिओ सबस्टन्सेस युज्ड फॉर द रेडिओथेरपी ट्रीटमेंट ऑफ द कॅन्सर. मग आता जायचे पुढं. एक्सरे असेल, गॅमा रे असेल, चार्जड पार्टिकल्स आहेत, आल्सो युज्ड for destroy the cancerous tissue or the cell. कॅन्सरच्या टिश्यूला किंवा सेलला डिस्ट्रॉय करण्यासाठी आम्हाला त्या सर्व पदार्थांचा घटकांचा वापर करावा लागतो. आता नेक्स्ट आहे सर्जरी. The entire cancerous tissue or the cell are removed. म्हणजे सर्जरी आणि शस्त्रक्रिया होय. या शस्त्रक्रियेमध्ये आम्ही डेफिनेटली काय करतो? Once we will get properly diagnosis of the tissue or the particular cancerous cell, then we are removed them with the help of surgery. शस्त्रक्रियेच्या मदतीने आम्ही त्यांना काढून टाकू शकतो. It has the limited utility.
मीन्स याचा एक दुष्परिणाम होऊ शकतो की हे करताना काही सेल्स जर राहिल्या सर्जरी मधून तर त्या सेल अगेन प्रोड्युसेस सच डिसीजेस. इन द सर्टन केसेस लाईक ब्रेस्ट कॅन्सर असेल, युटेरिन ट्युमर असेल, सर्जरी इज इफेक्टिव्ह. सर्जरी जी आहे ती सर्जरी ही एव्हरी टाईप ऑफ ट्युमरला किंवा एव्हरी टाईप ऑफ कॅन्सरस टिश्यू किंवा सेलसाठी इफेक्टिव्ह टाईप ऑफ मेथड नव्हे. फक्त कुणासाठी आहे तर ती ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा युटेरिन ट्युमर असेल तर त्यांच्यासाठी सर्जरी ही मोस्ट इफेक्टिव्ह आहे. हे झालं बेटा सर्जरीच्या संदर्भामध्ये. इम्युनोथेरपी काय आहे? आता काय इम्युनोथेरपी म्हणजे ह्याच्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की इम्युनॉलॉजिकली पेशंट नीड टू बी मोर इन्फ्लुएन्स्ड. इम्युनॉलॉजिकली तो कसा असला पाहिजे? प्रभावित असला पाहिजे. नंबर 2, तो इम्युनॉलॉजिकली स्ट्रॉंग असला पाहिजे. देन ही विल गेट ओव्हरकम द डिसीज. त्या ओव्हरकम डिसीजला करू शकतो, फाईट करू शकतो आणि मग नॉर्मल लाईफ जगू शकतो. तर त्यासाठी इम्युनोथेरपी सुद्धा करणं गरजेचं आहे. द ट्युमर सेल हॅव बीन शोन टू अवॉइड द डिटेक्शन अँड डिस्ट्रक्शन बाय द इम्युन सिस्टीम. आता ह्या जे ट्युमर सेल्स आहेत या सेल काय करतात तर त्या बी शोन टू अवॉइड द डिटेक्शन आणि डिस्ट्रक्शन इम्युन सिस्टीम कडून होऊ नये. डिटेक्शन आणि डिस्ट्रक्शन ह्या गोष्टी होऊ नये त्या कॅन्सर सेलच्या, म्हणून ते काय करतात की अवॉइड करतात. मग अशा वेळेस आम्हाला काय करावं लागतं? वी नीड टू फाइंड आउट द अनदर अल्टिमेटम आणि ते अनदर जो आमचा अल्टरनेट सुद्धा आहे त्याचा सुद्धा वापर करावा लागतो. Therefore, the patient are given substances called biological response immune modifier. मग अशा पेशंटला एक वेगळ्या पद्धतीनं इम्युनला बूस्ट करण्यासाठीची ड्रग्स और द मेडिसिन सप्लाय करावे लागतात. अँड दीज मेडिसिन्स आर बायोलॉजिकली रिस्पॉन्स मॉडिफायर टाइप ऑफ द सबस्टन्सेस शुड बी प्रोव्हाइडेड टू द पेशंट फॉर द इम्युनोथेरपी. इम्युनोथेरपीसाठी ह्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. उदाहरणामध्ये अल्फा इंटरफेरॉन हा इम्युनोथेरपी मधला एक फॅक्टर आहे. अँड व्हेन सच फॅक्टर प्रोव्हाइडेड टू द कॅन्सर पेशंट, व्हॉट काइंड ऑफ द फंक्शन दीज सबस्टन्स प्ले इन द बॉडी, व्हॉट काइंड ऑफ द important role played by that substance inside the body of that patient is activate the immune system. म्हणजे कंटिन्युअसली the alpha interferon activate the immune system of the patient of cancer and help the patient to destroy the tumor. आणि त्या ट्युमरला डिस्ट्रॉय करायला त्या पेशंटच्या इम्युन सिस्टीमला नेहमी मदत करत राहतो हा अल्फा इंटरफेरॉन. तर हा कोण आहे? मग बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर आहे. एमसीक्यू साठी गरजेचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बेटा 5वा आणि लास्ट सपोर्टिव्ह थेरपी. सपोर्टिव्ह थेरपी आहे. इट इज युज्ड टू ट्रीटमेंट द सिम्पटम ऑफ कॅन्सर. आता ट्रीट द सिम्पटम ऑफ कॅन्सर. कॅन्सरचे जे काही सिम्पटम आहेत त्याला ट्रीट करण्यासाठी सपोर्टिव्ह टाइप ऑफ थेरपी वापरली जाते. म्हणजे कॅन्सरचे सिम्पटम काय आहेत ते बघण्यासाठी, त्याला ट्रीट करण्यासाठी ह्याचा वापर होतो. तसेच विद्यार्थ्यांनो साइड इफेक्ट ऑफ द कॅन्सर ट्रीटमेंट. आताच आपण बोललोय की वेरियस टाइप ऑफ ट्रीटमेंट शुड बी अप्लाइड टू द पेशंट. At that moment, different type of the side effect also shown by the various type of the people, because everybody do not have a same kind of their body structure, their body texture or everything. So that's why most of the time these patients show the side effect. Then such side effect of the cancer treatment should be treated with the help of the supportive therapy. तर सपोर्टिव्ह थेरपी मध्ये एक साइड इफेक्ट झाला तर त्याचा परिणाम काही वेगळा होऊ नये म्हणून त्याच्यासाठी अलग पद्धतीची थेरपी म्हणजे सपोर्टिव्ह थेरपी आहे. काय करते? व्हॉट इज द मेन एम ऑफ दॅट सपोर्टिव्ह थेरपी? सपोर्टिव्ह थेरपीज मेन एम इज टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ कॅन्सर पेशंट.
कॅन्सर पेशंटची जी लाईफ आहे ती पेशंटची लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठी या ठिकाणी सपोर्टिव्ह थेरपीचा वापर केला जातो. दिस थेरपी व्हॅरीज डिपेंडिंग अपॉन द कंडिशन ऑफ इंडिव्हिज्युअल पेशंट. द सेम थेरपी should not be applicable for every type of the cancer or every type of the patient. का तर काय असतं की कंडिशन ऑफ द इंडिव्हिज्युअल पेशंटची कंडिशन काय आहे त्यावरून इट डिसाइड दॅट की हाऊ अँड विच काइंड ऑफ द सपोर्टिव्ह थेरपी शुड बी युज्ड देअर. सो इट डिटरमिन ऑल दिस थिंग्स. तर अशा पद्धतीनं हा एक कॅन्सरच्या संदर्भातला अतिशय महत्त्वाचा असलेला हा ह्युमन हेल्थ आणि डिसीज नावाच्या चॅप्टर मधला एक डिसीज होता. तर आय होप दॅट की आपल्या सर्वांना हा कन्सेप्ट जो आहे तो कळला असेल. तर भेटू मग आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओ सेक्शनमध्ये. टिल देन गुड बाय अँड गॉड ब्लेस यू ऑल.